वास्तविक सेवा विवा मी काही करत नाही. पुस्तकं मी पैसे घेऊनच देतो. कोणालाही फुकट पुस्तकं देत नाही. नाही नाही, जे काही छापी किंमत आहे त्या किमतीमध्ये मी देतो. रिटायर झाल्यावर मी हा उद्योग आणि 1970 सालापासून मी गोरेशास्त्रींकडे ज्योतिष शिकलो. श्रीकृष्ण अनंत जकातदारांकडे आणि आता हे सगळे आपले मित्र आहेत आणि त्यातल्या त्यात ज्यांच्याशी जास्त संपर्क येतो त्यांच्या तिथे मी जातो. कालच सरांकडे रघुनंदी लाडीच्या याच्यासाठी पण गेलो. फारसा कुठे बाहेर जात नाही. आता त्यांनी सांगितलं मला तुम्ही अध्यात्म म्हणजे काय? आम्ही आहे गोंदवलेकर महाराजांचा शिष्य. त्यांनी मला माझं आपलं मानलेलं आहे, त्यामुळे आम्ही कायम तिथे जातो. त्यामुळे रामनामाचं महत्त्व हे जास्त कळतं. आता या सगळ्यांनी सांगितलं. आता स्वामी समर्थांच्या ह्याच्याबद्दलही यांनी सांगितलं. मलाही ते सगळ्याच संतांबद्दल आदरच आहे, कोणाबद्दलही काही द्वेष नाही. आता अध्यात्म म्हणजे काय लक्षात घ्या. आत्ता ज्यांनी सांगितलं 24 वेळा तुम्ही काहीतरी करा, त्यांनी सांगितलं 43 वेळा काहीतरी करा, एकाने सांगितलं 36 वेळा काहीतरी करा. एक सोपं अध्यात्म सांगतो तुम्हाला. सोपं अध्यात्म म्हणजे आपण सगळ्यांना दिवसाचे तास किती? 24. कोणालाही कमी जास्त नाही आहे, सगळ्यांना 24 तास आहे. या 24 तासातली 24 मिनिटं, या 24 तासातली 24 मिनिटं तुम्ही तुमच्या मनाने एक ठराविक वेळ करा. तुम्हाला जे आवडतात त्या संतांचं, ज्यांचं कोणाचं तुम्ही अनुग्रह घेतला असेल, ज्यांची दीक्षा घेतली असेल, काही चालेल, किंवा तुमचे स्वतःचे कुलस्वामी हे असतील त्यांचं देखील घेतलं तरी चालेल. पण ते 24 मिनिटं एक ठराविक वेळ पाहिजे आणि ठराविक जागा पाहिजे. त्या वेळेला तुम्ही हे अध्यात्म सुरुवात करा. 24 दिवसानंतर तुमची तुम्हाला अनुभूती येईल की आपण काय करायला हवं. तुम्ही जेव्हा ज्योतिष सांगता किंवा काही चांगल्या गोष्टी करता, या गोष्टी सांगण्यासाठी जी वाचासिद्धी यायला पाहिजे. कारण तुम्ही जे काही सांगता त्याला एक कणखरपणा यायला पाहिजे. असं नाही की नुसतं आपण आपलं काही सांग. अनेक लोक पुस्तकं घेताना मला फोन विचारतात की हो आम्ही असं सांगतो आणि आमच्याकडे लोक परत येतच नाही. का बरं येत नाहीत? साधी गोष्ट आहे. युनिव्हर्सिटी परीक्षा देते, लाखो लोक MBBS होतात. तुमच्या गल्लीत 10 MBBS डॉक्टर असतील, पण एखाद्याचाच दवाखाना भरलेला असतो. सगळ्यांकडे का नाही एवढे लोक भरले? कारण त्याचं प्रारब्ध, त्याच्याकडे येणारे जे योग आहे ते आहेत त्या पद्धतीने आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुमच्या सांगण्याला काहीतरी एक पक्का अर्थ यावा आणि तुमची वाचासिद्धी यावी, यासाठी अध्यात्म काय करा. तुम्हाला आवडेल त्या संतांचं, तुम्हाला आवडेल त्या देवाचे 24 मिनिट, पण एका ठराविक वेळेला आणि एका ठराविक जागेवर. देव वाट बघतो तुमची. आणि मग तो तुम्हाला बरोबर 24व्या दिवशी 21व्या दिवशी काहीतरी तुम्हाला प्रात्यक्षिक देतो. तुमच्या स्वप्नाची तुम्हाला काहीतरी घरामध्ये वेगळं श्रम मिळेल, काही ना काहीतरी प्रत्यंतर हे तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि मग त्यानंतर तुमच्या ज्या काही पत्रिका तुम्ही बघाल, ज्या पद्धतीने बघा, कृष्णमूर्ती बघा, वास्तूप्रमाणे बघा, हस्तरेषा बघा, अंकशास्त्र बघा, कुठल्याही तुम्हाला तुमच्या बोलण्याला काहीतरी आधार येईल आणि या पद्धतीचा अध्यात्म तुम्ही करा. आणि अगदी काही नाही, काहीच कोणाचं काही माहिती नसेल, श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणत राहा 24 मिनिटं, पण एका ठराविक वेळेला ठराविक जागी बसून करा. तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वाचासिद्धी यायला पाहिजेच, ही मी तुम्हाला आमच्या महाराजांतर्फे रामरायातर्फे खात्री देतो. आणि ह्या तुम्हाला यायलाच पाहिजे. एवढंच बोलून तुमचा वेळ